भिवंडीतील कोण गावातील वेद रुग्णालयासंदर्भात एक प्रकरण समोर आले आहे। अमोल उर्फ पिंट्या पाईकराव यांचे पुतणे साई पाईकराव याच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत कोणगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साई पाईकराव दिनांक 1 मे 2026 पासून कोण गावातील वेद रुग्णालयात उपचार घेत होता। तदनंतर दिनांक 2 मे रोजी त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय। अमोल उर्फ पिंट्या पाईकराव यांचा दावा आहे की त्यांच्या पुतण्यावर योग्य उपचार झाले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। 7 मे रोजी त्यांनी कोणगाव पोलीस ठाण्यात सखोल चौकशीची मागणी करत लेखी तक्रार दाखल केली। त्यांनी अशीही मागणी केली आहे की जर चौकशीत रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड झाला तर संबंधितांवर कठोर आणि योग्य कारवाई केली जाईल। आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासावर लागले आहे। कडक होती का? 1.5 घंट्यामध्ये कुठलीच बॉडी कडक होत नाही। त्याला आम्हाला आंघोळ घालता सुद्धा आला नाही, लाकडावानी बॉडी झाली। त्याला मी बसायला गेलो तर बसत नव्हता, डायरेक्ट बॉडी अशी उठत होती। याचा अर्थ तेव्हा आम्हाला डाऊट आला। पण आम्हाला जेव्हा नेत होतो ना आम्ही 2 वाजता बॉडी एवढी घाई करत होतो आम्हाला। त्यांनी डॉक्टरच्या नियमानुसार डॉक्टरनी बोलायला पाहिजे असतं की आता तुमचा पेशंट घालवला, तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा। आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्स बोलवली, त्यांची सुद्धा ॲम्ब्युलन्स दिली नाही, आमची ॲम्ब्युलन्स बोलवली। त्याच्यानंतर डॉक्टरने बोलायला पाहिजे होता का तुम्हाला पीएम करा। आम्हाला ते सुद्धा सजेशन दिलं नाही की तुम्ही पीएम करा का नका। त्यांचं काम आहे तुम्ही सांगायला असतं की पीएम करा, आमचं काम आहे करायचं की नाही करायचं, आमच्या लेकरात चिरफाड करायची की नाही करायची आमचं काम होतं। मग त्यांनी डॉक्टरनी पण नाही सांगितलं की तुम्ही पीएम करा म्हणून, त्याच्यात पण डाऊट होता। त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला डाऊट आला की हे पोरगं एवढं म्हणजे पोरगा रात्रीच गेलेला आहे, रात्री 1:30-2च्या दरम्यान गेलेले, फक्त आमच्यासोबत रातभर खेळत होते, त्या बॉडीशी खेळत होते, आमच्याशी खेळत होते सर्व। म्हणजे याचा अर्थ कडक झाली म्हणजे याला मरून कमी 7 ते 8 घंटे झाले। 1.5 घंट्यामध्ये कुठली बॉडी कडक होत नाही। त्याच्यानंतर आम्हाला डाऊट आला तरी आमचं काय माइंड नाही केलं, आम्ही पीएम नाही केला। आमच्या घरचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही मला कार्यक्रम उरकून मग डॉक्टरला जॉब विचारायला जाऊया। आम्ही कोणगाव पोलीस स्टेशनला आज आलो। पहिला आम्ही रीतसर आम्ही इथं कोणगाव पोलीस स्टेशनला आलो, अर्ज दिला, सिनियर साहेबाला अर्ज दिला, सर आमच्या संग असा अन्याय झालेला आहे, असा डॉक्टरने आमच्या संग खेळ खेळलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून आम्ही आलो या ठिकाणी। मग सिनियर साहेबांनी त्या डॉक्टरांना फोन केला, त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल अशी तक्रार आलेली आहे, तुमच्याबद्दल अर्ज आला, जे काय रिपोर्ट्स आहेत ते बोलून घ्या। सिनियर साहेबांनी 2 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे, 2 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देणार। त्यांचे जेवढे रिपोर्ट्स आहे काय ते सर्व कोणगावचे पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत, मस्के साहेब, त्यांनी न्याय मिळवून देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आता 2 दिवस बघू आपण सिनियर साहेब आम्हाला न्याय मिळवून देतात की नाही देतात। अगर न्याय मिळवून दिला तर आम्ही रस्ता रोक आंदोलन करू, हॉस्पिटल खाली जाऊन आम्ही स्वतःला काय ना काय अंगावर राखेल ओतून घेऊ आणि त्या डॉक्टर सजा झाली पाहिजे, त्या डॉक्टर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन करू। 1 तारखेला जेव्हा साई पायकरावला हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा आम्ही विनायक हॉस्पिटल त्याला ॲडमिट केल्यानंतर आम्हाला असं कळालं होतं की त्याला झटका आला म्हणून हृदयविकाराचा, आणि तिकडे हृदयाचा डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला वेद हॉस्पिटल सजेशन केलं। तिकडे आल्यानंतर तिकडे कोणीतरी डॉक्टर होता, त्याने आम्हाला असं सांगितलं, मी त्याला आधी विचारलं की सर तुमची डिग्री काय म्हणून, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात का? तो बोलतो हां मी कार्डिओलॉजिस्ट आहे, आणि त्याचं नाव होतं गिरीश केने म्हणून, आणि तो वेद हॉस्पिटलचा व्यवस्थापक आहे। त्याच्याकडे कुठल्या प्रकारची डिग्री नाही आहे, ना तो MBBS आहे, ना BHMS आहे, ना कुठल्या प्रकारचं त्याच्याकडे डिग्री नाही आहे, ना डॉक्टर नाही, तो काहीच नाही आहे। त्याने आम्हाला दिशाभूल केली आणि आम्हाला त्याने वेळात काढलं, आमच्या त्यांनी खेळ मांडला। आणि डॉक्टरला आम्ही विचारायला गेलो की आमचा पेशंट आता बरा आहे का, तर डॉक्टरांनी आम्हाला खोटं सांगून आमची दिशाभूल करून आम्हाला शेवटपर्यंत एकच सांगितलं तुमचा पेशंट बरा आहे म्हणून। आणि शेवटी नंतर आम्हाला झाडूवाल्यांकडनं आणि तिकडे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं कळतं की डॉक्टर सांगत नाही आम्हाला आमच्या पेशंटबद्दल, आम्हाला तिकडे साफसफाई करणारे कर्मचारी आम्हाला बोलतात तुमचा पेशंट बरा आहे म्हणून। आम्ही डॉक्टरांना विचारत होतो, डॉक्टरांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं नाही। आणि एक नियम असतो हॉस्पिटलचा कुठल्या पण की ICUमध्ये भेटण्याची वेळ एक ठराविक वेळ असते, त्या वेळेस देखील आम्हाला भेटू दिलं नाही, म्हणजे आमच्यावरती अन्याय झालेला आहे। आणि डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे आणि त्यांनी चुकीचा उपचार केला आणि ते आमच्या भावाच्या जीवावरती बेतलेलं आहे आणि आमचा भाव आज दगाफटका झालेला आहे. आमच्या भावासोबत आमचा भाव आज काळाआड गेलेला आहे. ह्यापुढे कुठल्याही आईचा आणि कुठल्याही बापाचा पोरगा अजून जाऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आम्ही रितसर कायदेशीर अर्ज पूर्ण पोलीस स्टेशन येथे नेताराम मस्के यांच्या साहेबांना आम्ही अर्ज केलेला आहे. त्यांनी देखील आमचा अर्ज स्वीकारून आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं की 2 दिवसानंतर तुम्हाला आम्ही सगळे मेडिकल रिपोर्ट्स वगैरे त्यांनी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे. तिकडनं जो रिपोर्टचा अहवाल येईल त्या हिशोबाने आम्ही सगळ्या तुमच्या तक्रार आम्ही नोंदवून घेऊ, तुमचा जबाब दाखल करून घेऊ आणि जो काही कायदेशीर गुन्हा त्याच्यावरती होत असेल डॉक्टरवरती तो आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सुशील भाऊ, या सिटीबद्दल काहीतरी आपण आरोप लावले आहे, काय सांगा? आरोप नाही, हे सत्यता आहे. आजकाल हॉस्पिटलवाल्यांना काय झालंय ते कळतच नाहीये. विषय असा आहे की रिपोर्ट एकाचा आणि उपचार दुसऱ्यावर. आता एक गुलाब बागवान नावाची सीडी आहे अँजिओग्राफीची. ही सीडी जी आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने म्हणजे दुसऱ्या पेशंटची सीडी साई पाईकराव या पेशंटच्या नातेवाईकांना दाखवण्यात आली की साई पाईकरावची आहे म्हणून. हे म्हणजे हॉस्पिटलचा हा निष्काळजीपणाच आहे ना, की किती हलगर्जीपणा हा हॉस्पिटलवाले करत आहेत. याबद्दल आमचा आरोप आहे की हॉस्पिटलवाल्यांनी चुकीची सीडी दाखवून चुकीचा उपचार केला व त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे साई पाईकराव यांचा मृत्यू झालेला आहे असा आमचा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. व आम्हाला प्रशासनाकडे आमची विनंती असलेली आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे देखील की या अशा हॉस्पिटलवर, ज्या हॉस्पिटलचा पहिलेच रेकॉर्ड खराब आहे, अशा हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा.